सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हा तालुका सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेला असून थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर देशभरात प्रसिद्ध आहे. इथं वर्षातील 8 महिने सतत पर्यटक येत असतात. तथापि महाबळेश्वरची ओळख इतक्यावरच थांबत नाही, तर ते आपल्या स्ट्रॉबेरी उत्पादनासाठीही देशभर प्रसिद्ध आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या तालुक्यात स्ट्रॉबेरी हे आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं पीक. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जात आहे. तथापि ते पारंपरिक पद्धतीनं घेतलं जात असल्यानं त्याची उत्पादकता कमी होती. सध्या तालुक्यातील स्ट्रॉबेरीचं क्षेत्र 2000 एकर इतकं असून त्यातून शेतकऱ्यांना सुमारे 20,000 टन इतकं उत्पादन मिळतं. पूर्वी स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, चँडलर, कॅम्बारोझा या जाती घेतल्या जात होत्या. पण अलीकडील काही वर्षात नाभिला आणि राणिया या दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जाती घेतल्या जातात. स्ट्रॉबेरी पिकाचं क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी आणि पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा सातारा यांच्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे गेल्या काही वर्षात भरीव प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देण्यात आलं. शेती प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे आणि क्षेत्रीय भेटी याद्वारे सातत्यानं मार्गदर्शन करण्यात आलं. यामुळे स्ट्रॉबेरीचं क्षेत्र आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. तंत्रज्ञान प्रसारासोबतच शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून हरितगृह, शेततळं, पॅक हाऊस आणि स्ट्रॉबेरी क्षेत्र विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करण्यात आलं. यामुळे गेल्या 5 वर्षात स्ट्रॉबेरीचं क्षेत्र आणि उत्पादनात दुपटीनं वाढ झाली. स्ट्रॉबेरीची रोपं यापूर्वी थेट जमिनीवर तयार करण्यात येत होती, परंतु ही बाब खर्चिक असून जमिनीतील रोगांचा रोपांना प्रादुर्भाव झाल्यामुळं नुकसान होत असे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मातीशी संपर्क येऊ न देता हायड्रोपोनिक पद्धतीनं कोकोपीटचा वापर करून रोपं निर्मितीचं तंत्र शोधून काढलं. अशा प्रकारची रोप निर्मिती हरितगृहात केली जाते. त्यामुळे रोपांवरील खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला. याबाबत शेतकऱ्यांना हरितगृह या बाबीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील अनुदानाचा मोठा उपयोग झाला. मी गणपत रामचंद्र पार्टे, मुक्काम पोस्ट बिलार, तालुका महाबळेश्वर, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी. हे आम्ही पूर्वी जमिनी साताराच्या परिसरामध्ये भाड्यानं घेऊन आमच्या नर्सरी करत होतो. पण तिथून जी रोपं आणलीत ती निरोगी रोपं बनली नाहीत. शिवाय आम्हाला खंड देऊन खर्च पण जास्त जात होता आणि उष्ण प्रदेशात रोपं तयार केल्यानंतर त्याची उत्पादकताही कमी येऊ लागली. परंतु स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी फार तोट्यात जाऊ लागला आणि त्याचं 40% मॉर्टॅलिटी येऊ लागली. यावेळेला 11-12 या साली नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आणि कृषी विभाग सातारा जिल्हा आणि महाबळेश्वर तालुका यांच्या वतीनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही हरितगृहामध्ये स्ट्रॉबेरीची नर्सरी रोपे तयार करा. त्यांच्या म्हणण्यानुसार 11-12 साली आम्ही स्ट्रॉबेरीची रोपे आयात केली. एका 5 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची रोपे 2000 लावली. त्याच्यापासून आम्हाला 40,000 रनर मिळाले आणि हे आम्ही ग्रोबॅग्सवर लावण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. हे ग्रोबॅगवर लावण्याचं कारण काय, ग्रोबॅगमध्ये मातीचा जराही संपर्क येत नाही. शिवाय बेंडणी काही करावी लागत नाही. फ्युमिगेशन, सॉईल फ्युमिगेशन काही करावं लागत नाही. आणि ग्रोबॅगमध्ये दिवसातून फक्त 5 मिनटं आपल्याला पाणी द्यावं लागतं. याचा आम्ही अभ्यास केला आणि 100% रोपं ही निरोगी निर्माण झाली. आणि ही निरोगी रोपं आम्ही बाहेर ज्या वेळेला लावली त्याचं उत्पादकता ही जवळजवळ गेल्या एका रोपाला 1 किलोप्रमाणे आम्हाला मिळाले. शिवाय
याच्याबरोबर ज्या वेळेला आम्ही मदर प्लांट तिथं सोडून येतो तो जाग्यावर, आज ही ग्रो बॅगमध्ये आमची मदर प्लांट जाग्यावरच राहिल्यामुळे आम्हाला त्याच्यापासून उत्पादनसुद्धा मिळाले आणि सुरुवातीचा दरही मिळाला. आज आम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृह उभं करून एक प्रकारे माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना उभं राहण्याचा त्यांनी योग आणून दिलेला आहे. 1 एकर स्ट्रॉबेरी पिकाचा उत्पादन खर्च 3.5 लाख रुपये इतका येतो. तालुक्यातील स्ट्रॉबेरीची उत्पादकता सुमारे 10 टन प्रति एकर इतकी असून शेतकऱ्यांना या पिकापासून एकरी सर्वसाधारणपणे 6 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळतं. म्हणजेच अल्प क्षेत्रावरील या पिकाद्वारे शेतकऱ्यांना सुमारे 120 कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळतं. देशभरातील स्ट्रॉबेरी पिकापैकी 80% क्षेत्र महाबळेश्वर तालुक्यात आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पीक उत्पादनाबरोबरच कृषी पर्यटनाची कास धरली आहे. येणाऱ्या पर्यटकांना त्यामुळं स्ट्रॉबेरीचा आस्वाद प्रत्यक्ष शेतावर घेता येतो. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेलं कृषी पर्यटन हे शहरी पर्यटकांना विरंगुळ्याचं खूप चांगलं ठिकाण झालं आहे. त्याद्वारे त्यांना कृषी संस्कृतीची जवळून ओळख होत असून त्यामुळं शहरी आणि ग्रामीण जीवनातील दरी कमी होण्यास मदत होतीये. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून झालेल्या फायद्याबाबत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. माझं नाव नितीन प्रल्हाद बिलारी, राहणार बिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. गेले 25 वर्ष या भागामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात आहे आणि या 25 वर्षामध्ये बराचसा या उत्पादनामध्ये फरक येत आलेला आहे. गेले 5 वर्ष झालं या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये बराचसा काळा पलट झालेला आहे. आज या भागामध्ये गेल्या 20 वर्षापूर्वी 10 ते 8 टन उत्पादन मिळत होतं, पण आता ह्या 5-6 वर्षामध्ये उत्पादन 1.5 पट वाढ झाली आहे. 15 ते 20 टनाकडे हा इथला शेतकरी गेला आहे आणि त्यामुळे बराच तरुण वर्ग ह्या शेतीकडे वळू लागला आहे. आणि ह्यामध्ये आम्हाला काही आर्थिकदृष्ट्या जो त्रास होत होता तो होता आमच्या रोपांचा उपलब्धतेचा. रोपं आम्हाला उपलब्ध होत नव्हती. रोपं उपलब्ध झाल्यानंतर त्यांना बनवायचा खूप त्रास होत होता. इथून 20 ते 30 किलोमीटरवरती जाऊन आम्हाला रोपाची लागवड करून त्यांना मल्टिप्लाय करून खर्च उत्पन्नाचा खूप वाढत होता. पॉलिहाऊसमुळे आम्हाला खऱ्या अर्थानं खूप मदत झाली. जे रोपावरती खर्च होत होता, लेबरचा चार्ज होत होता, ट्रॅव्हलिंगचा होत होता, तो सगळा बंद पडला, कमी झाला आणि खऱ्या अर्थानं आम्ही इथंच आमच्या शेतीमध्ये रोपं बनवायला लागलो. त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं खूप फायदा आर्थिकदृष्ट्या होऊ लागला. मी डॉक्टर चांगदेव गणपतराव बागल, उपविभागीय कृषी अधिकारी वाई या पदावर कार्यरत आहे. महाबळेश्वर तालुक्यातलं जे स्ट्रॉबेरीचं क्षेत्र आणि त्या अनुषंगानं NHMच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी या अनुषंगानं जर म्हटलं तर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं क्षेत्र 8-9ला 210 हेक्टर होतं. ते आज 12-13ला किंवा 13-14 सालामध्ये 630 हेक्टर झालेले आहे. आणि हे केवळ NHMमध्ये क्षेत्र विस्तार बाब जी होती त्या बाबीतूनच हे आम्ही शक्य करू शकलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीमध्ये ड्रीप आणि ड्रीप बरोबर मल्चिंग ही संकल्पना सुद्धा NHMमधनं दिल्यानंतर आज महाबळेश्वर तालुक्यात एक गुंठाही क्षेत्र असं नाही की जे विदाऊट मल्चिंगचं होतंय किंवा ड्रीप शिवाय होतंय. याचबरोबर लोकांची अडचण जी होती ती रोपांची होती. पूर्वी रोपं जी होती ती अतिपावसामुळं विशेषतः मे-जून महिन्यानंतर खाली पूर्व भागामध्ये तयार करावी लागत होती. मग त्यात वाई असेल, खंडाळा असेल, परंतु तीच रोपं आता ग्रीन हाऊस दिल्यामुळं ग्रीन हाऊसमध्ये रोपं तयार व्हायला लागली आणि 12 रुपयाचं पूर्वीचं रोप जे आहे ते साधारण 4-5 आणि अगदी जास्तीत जास्त म्हटलं तर 6 रुपयेपर्यंत तयार व्हायला लागलेलं आहे. ग्रीन हाऊस बरोबरच लोकांची दुसरी अडचण होती पाण्याची, जे सामुदायिक शेततळ्यातून, कारण इथं जानेवारी नंतर पाण्याची अडचण असते जरी जास्त पाऊस पडत असला तरी. ती सुद्धा अडचण सामुदायिक शेततळ्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने सुटलेली आहे. स्ट्रॉबेरी तयार झाल्यानंतर जे काही पॅकिंग ग्रेडिंगचा जो प्रश्न असतो तर त्या अनुषंगानं पॅकिंगसाठी पॅकहाऊसची संकल्पना सुद्धा लोकांनी हे NHMमधनं मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि नजीकच्या काळात आपण त्यांच्या मागणीप्रमाणे ह्या गोष्टीमध्ये लोकांना लाभ देणार आहोत. याचबरोबर पॅकहाऊस नंतर कोल्ड स्टोरेज असेल किंवा कोल्ड चेन असेल किंवा प्री कुलिंग सारख्या गोष्टी ज्या असतील ह्या गोष्टी सुद्धा नजीकच्या काळामध्ये या लोकांना आवश्यक आहेत. आज काही प्रमाणात इथं दिलेल्या आहेत, परंतु भविष्यामध्ये कोल्ड स्टोरेज असेल किंवा कोल्ड चेन असेल या सुद्धा गोष्टी आम्ही या स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रामध्ये देणार आहोत. आणि एंड टू एंड संकल्पना जी आहे किंवा प्रकल्प जो आहे तो आम्ही या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये NHMच्या मदतीनं राबवणार आहोत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी संपूर्ण देशामध्ये अग्रगण्य असा समजला जातो. या परिसरातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीसाठी मागील काही वर्षामध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन घेतल्यामुळे या पिकाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. या शेतकऱ्यांना त्यांचं क्षेत्र आणि उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पणन विभाग आणि आत्मा सातारा यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून या स्ट्रॉबेरी पिकासाठी विविध बाबींना अनुदान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. पॅक हाऊस असेल, सामूहिक शेततळे असतील किंवा हरितगृह असतील, या सर्व बाबींसाठी आणि क्षेत्र विस्तारासाठी द्यावयाचं अनुदान या बाबीसाठी मागील 5 वर्षामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 2 कोटीपेक्षा जास्त अर्थसहाय्य या भागातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं आहे. आणि यामधून स्ट्रॉबेरीचं क्षेत्र आणि उत्पादन हे दुप्पट करण्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये आपणास यश आलेलं आहे. अशा प्रकारे अवीट गोडीच्या, मधुर चवीच्या, लाल मातीतील जिव्हाळ्याच्या, लाल रंगाच्या डॉलर देणाऱ्या स्ट्रॉबेरीमुळं महाबळेश्वर तालुक्यातील कष्टाळू शेतकऱ्यांना कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि आत्मा सातारा यांच्या मदतीनं आर्थिक स्थैर्य लाभलं आहे.